तर कोणतीही घटना घडली तरी आम्ही कुणालाही सोडत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पुण्यात घडलेल्या 3 गोळीबारांच्या घटनांवरती फडणवीसांनी हे उत्तर दिलंय। तर गुन्हेगारीत पुण्यानं मुंबईलाही मागे टाकलं असा टोला जो आहे तो जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय। पुणेकरांनी आता खंबीर पावलं उचलून योग्य निर्णय घ्यावा असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मागच्या 36 तासामध्ये कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही। तुम्ही बघितलाय, तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो, नाही तर तुम्ही वेगळं ठोकून म्हणा। पुण्यामध्ये जे काही घडतंय ते अतिशय वाईट आहे। पुण्यामध्ये इतक्या खुल्या ह्याच्याने खून होत आहेत, राजकीय हितसंबंध नाहीत हे मी अजिबात मान्य करणार नाही। हे सगळं जमिनीच्या व्यवहारात नव्हतं, ज्ञानाचं माहेरघर अशी ज्या पुण्याची ओळख होती तिने आज गुन्हेगारीकरणात मुंबईलाही मागे सोडलंय। ही दुःखाची बाब आहे। केवळ राजकारण करायचं काही योग्य नाही। त्यामुळे मला वाटतं की पुणेकरांनी आता खंबीर पावलं उचलावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा।